नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आज होती लक्ष्मीपूजन आणि आता संध्याकाळ होऊन गेली होती. संध्याकाळी नैवेद्यासाठी स्वयंपाक करण्याची सुरुवात केली होती. तर त्यासाठी मी पहिले कढई तापून घेतली, त्यात थोडं पाणी तापून घेतलं आणि त्यानंतरच त्याच्यात दूध टाकलं. प्रत्येक वर्षी तर मी पुरणपोळीच करते, पण यावर्षी राया असल्यामुळे थोडी दगदग पण झाली. यावेळेस बासुंदी आणि वरण भाताचाच बेत केला होता. त्यानंतर मी एका साईडला दूध गरम करायला ठेवून दिले होते आणि एका साईडला आवराआवरी चालूच होती. म्हटलं बघा आज थोडंसं देवाऱ्याचा लूक चेंज करून घेऊ. तर देवाऱ्याचा लूक पहिले होता असा, देवही घासायचे राहून गेलेले होते. म्हटलं पहिले आता देवही घासू आणि देवाऱ्याचा थोडा लूकही बदलू. साईडला बासुंदीसाठी दूध तापतच होतं. बासुंदीसाठी दूध अगदी मंद आचेवरच तापू द्यायचं. जेव्हा त्याला थोडी साय यायला सुरुवात होते तेव्हा थोडंसं हलवतच राहायचं मध्ये मध्ये आणि थोडं हलवत झाल्या किंवा पहिली उकळी फुटल्यानंतर त्याच्यात थोडं केशर टाकायचं. आता केशर का टाकायचं तर बासुंदीला खूप छान कलर येतो. बघा मी कसं केशर टाकून घेतलं आहे आणि मग थोडंसं हलवून परत ते उकळवण्यासाठी ठेवून दिलं आहे. दुसरीकडे माझं देवारा सजवणंही चालू होतं आणि हा होता माझ्या देवाऱ्याचा फायनल लुक. देवही घासून झालेले होते आणि देवारा खरंच खूप छान दिसत होता. एकदम नीट अँड क्लीनही दिसत होता. दुसरीकडे बासुंदीमध्ये थोडी साखर टाकून घेतली आणि तुम्ही बघू शकता बासुंदीचा कलर किती छान आलेला आहे ते. आणि मी ड्रायफ्रूट्स टाकलेले नव्हते. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. बासुंदी आणि देवाऱ्याचे झाल्यावर मी चालू केले हळदी लेपन. हळदी लेपन करण्यापूर्वी मी पहिले उंबरठा व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्यानंतर हळद घेऊन त्याच्यात गुलाब पाणी आणि थोडं अत्तर शिंपडले आणि मग पाण्याने थोडं काढून हळदी लेपन सुरुवात केली. आता हळदी लेपन का करावे? हळद ही अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जाही असते. सुखशांती नांदते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानतात. त्यानंतर घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो, त्यामुळे हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार घरचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो. हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत आणि घरात सुख समृद्धीची वृद्धी होते. आता हे झाले कारण, पण मलाही आवडते आणि त्यामुळे मी हे करते. तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हळदी लेपन नक्की. आता कधी करावे असा प्रश्न असेल तर हळदी लेपन तुम्ही प्रत्येक सणावाराला, अमावस्येला, पौर्णिमेला, गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी असा करा. कारण प्रकारे हळदी लेपन तर झाले होते, पण घराची सजावट बाकीच होती. घराची मीन्स घराच्या बाहेरची सजावट बाकी होती. रांगोळी काढायची बाकी होती. म्हटलं पहिले सजावट करून घेऊया, मगच रांगोळी काढू. तर हा होता प्रिव्ह्यू आणि तुम्हाला आफ्टर व्ह्यू सुद्धा दाखवते. तर मी सुरुवात केली पहिले रांगोळी काढायला. बघा कशी रांगोळी काढत आहे ते. पूर्ण एंट्रन्सपासून रांगोळी काढायला सुरुवात केली. तशी रांगोळी तर मला काही येत नाही, पण काढायचा पूर्ण प्रयत्न असतो. आता तुम्ही म्हणाल एवढ्या बारकाईने थेंबे देऊन हे करायचं. मला असं वाटतं ही सगळ्यात सोपी डिझाईन होती. मी ही डिझाईन नंतर मी दरवाजांना असे झेंडूच्या रेडीमेड माळा लावून घेतल्या ॲज अ तोरण म्हणून. त्यानंतर मला हे रेडीमेड रांगोळी रिसीव झाली होती. मी ती रांगोळीसुद्धा तिथे एंट्रन्समध्ये ठेवली. त्यानंतर हे असे आर्टिफिशियल फ्लावर्स माझ्याकडे होते, तेही मी व्यवस्थित ठेवून घेतले. बघा आर्टिफिशियल रांगोळी किती छान दिसते ना. रांगोळी झाल्यानंतर मी पहिले लक्ष्मीपूजनासाठी तयारी करून घेतली. पहिले पूजा मांडून घेतली. 7 वाजून गेले होते आणि राया इथे रेडी होता. बघा राया किती छान दिसतोय ते. रायाचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. रायाने त्यानंतर सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि आता लेटच झालं आहे, त्यामुळे मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन काही फायदा नाही. मी तुम्हाला हॅपी क्रिसमसच म्हणते, बिकॉज आता क्रिसमसच जवळ आले आहे. त्यानंतर रायाच्या डॅडाने असे दिवे लावून घेतले. घरात कितीही लाईट लावा, किती झगमगाट करा, पण जो दिव्याने घरात प्रकाश पडतो तो कशानेच पडत नाही असं वाटतं. खरंच खूप प्रसन्न असं वातावरण होतं. दिवे आम्ही सगळे घरात पहिले एंट्रन्समध्ये लावून घेतले, प्रत्येक रांगोळीवर लावून ठेवले. बघा रायाचा डॅडा कसा मनापासून दिवे लावत आहे ते. तर हा होता आमच्या घराचा फायनल लुक. बघा रांगोळी कशी, रांगोळीमध्ये सगळे दिवे लावले गेले होते. अशी रांगोळी काढून घेतली होती. हे इथे आर्टिफिशियल रांगोळी लावली होती. इकडे झेंडूच्या माळा लावलेल्या होत्या, ज्या मी अभ्यंग स्नानासाठी सुद्धा यूज केल्या होत्या. इथे आर्टिफिशियल रांगोळी होती आणि हे इथे लक्ष्मीची पावलं काढून घेतली होती. आता हे लक्ष्मीचे पावलंसुद्धा मला रिसीव झाले होते. तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक सेंड करेल. त्यानंतर मी अशी लक्ष्मीपूजनासाठी पूजा मांडून घेतली होती. त्यानंतर मी पहिले देवघरातल्या सगळ्या देवांची पूजा करून घेतली. सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेतले आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली. आता इथे पूजा मांडून झाली. बघा किती छान पूजा मांडली गेली आहे. तरीसुद्धा मी इथे सुद्धा एक गोष्ट
मांडायची विसरून गेली होती. जसं धनोत्रयोदशीला माझ्याकडून चुकून झाडू पुजला गेला होता, तसं इथे विसरभोळ्याने सुद्धा एक चूक होऊन झाली होती. तर ती चूक अशी होती की जर 5-6 सेकंड रिवाइंड केला व्हिडिओ, तर त्यामध्ये मी फक्त लक्ष्मीनारायणाचाच फोटो ठेवला होता. लक्ष्मीचा फोटो ठेवायचा विसरूनच गेली होती. त्यानंतर मी लक्ष्मीचाही फोटो ठेवला आणि पूजा करून घेतली. आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो होतो फटाके फोडायला. बघा राया किती एक्सायटेड होता ते फटाके फोडण्यासाठी. आणि बघा हे आम्ही आणले होते यंदाचे फटाके. यासाठी कुठून आणले होते हे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं आणि ते खरंच खूप स्वस्तही पडले होते. बघा रायाचा डॅडा आणि राया फटाके फोडायला निघाले आहेत ते. फटाके फोडले पाहिजे की नाही फोडले पाहिजे हा वाद तर निराळाच आहे. पण आता रायाची पहिलीच दिवाळी होती, सो म्हटलं थोडेफार फटाके, क्रॅकर्स किंवा छोटेसे जे दगडी बॉम्ब असतात किंवा आपली सुरसुरी असते, हे रायाला दिसण्यासाठी हे असे फटाके आम्ही आणलेले होते. सो जास्त आवाजाचे फटाके आम्ही फोडलेच नव्हते. साल में एक बार दिवाळी आते तो फटाके फोडणं तो बनता ही आहे भाई. सो थोडेफार फटाके तर फोडलेच पाहिजे, फक्त आवाज आणि प्रदूषण नका करू. बघा राया किती एन्जॉय करत आहे ते. कदाचित रायाला प्रदूषण करायला आवडत नसेल, सो राया फक्त बॉक्समध्येच खेळण्यात आनंद मानत होता आणि ते फटाके लांबूनच बघत होता. त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो क्लब हाऊसकडे. सो इकडे आम्ही अगोदरही आलो होतो, पण राया स्काय शॉट बघून घाबरत होता. त्याला कदाचित प्रदूषण आवडत नसेल, सो आम्ही तिकडेच फटाके फोडले आणि एअर बलून लावायला आम्ही इकडे आलो. तर एअर बलून कसा लावला ते तुम्ही बघू. हम लोगों ने बहुत मेहनत से बनाया है. ये आम मार्केट में मिलता ऐसा बलून नहीं है. ये हम लोगों ने खुद हाथ से सिला के बनाए हुए हैं. वो पेपर का लकड़ी का खाल हम लोगों ने लाके खुद पेपर बनाया है. और ये भी हम लोगों ने बनाया है. थोड़ी देर में वो हॉट बलून फिक्स होने वाला है. हॉट बलून पेटवण्यासाठी आम्ही खूप अथक प्रयत्न चालू केले, पण हॉट बलून काही हॉट व्हायला तयारच नव्हता. सो आम्ही माघार घेतली नाही. सो त्यामुळे हा हॉट बलूनला आमच्या पुढे झुकावंच लागला आणि शेवटी त्याने आग धरली. अशी झाली आमची धूमधडाक्यात दिवाळी. तुमची दिवाळी कशी झाली तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय द वे सगळ्यांचेच छान छान रिप्लाय येत आहेत, त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत आहेत हेच आमच्यासाठी खरंच खूप समाधानकारक आहे. नवीन ब्लॉग घेऊन आम्ही येत राहू तुम्हाला भेटायला. सो तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर तुम्ही करतच आहेत, त्याबद्दल थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.